हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे। जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येईल, जेव्हा जेव्हा अधर्म वाढेल, तेव्हा तेव्हा सज्जनांच्या रक्षणासाठी, दुष्टांच्या संहारासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी मी युगान युगे जन्म घेईन। अशीच काहीशी परिस्थिती जेव्हा या महाराष्ट्रात निर्माण झाली, 1-2 वर्ष तब्बल 350 वर्ष हा महाराष्ट्र अंधारात होता आणि हाच अंधकार दूर करण्यासाठी एका युगपुरुषाने जन्म घेतला। याच युगपुरुषाच्या पराक्रमाची, सामर्थ्याची आणि स्वराज्य स्थापनेची लहानशी गाथा आपल्या समोर सादर करीत आहे। महाराष्ट्र असा सुखाने नांदत असताना एक दुष्ट काल यवनाची वक्रदृष्टी महाराष्ट्रावर पडली। महाराष्ट्र परकीय स्वारांच्या टाचेखाली भरडला जातो। अपहरण, अपमान, जुलूम, जबरदस्ती, अन्याय, अत्याचार, मंदिरांची तोडफोड, स्त्रियांची, धनधान्यांची लुटालूट थांबत नव्हती। जेव्हा आपल्याच घरात गोठ्यातली गाय आणि घरातील माय असुरक्षित होते, तेव्हा घरातलाच अंधकार मनात घर करून बसतो। अशा वेळी साधू, संत, लहान, थोर, लेकी, बाळी अवघा महाराष्ट्र देवाला गाराणं घालतोय। अरे जेजुरीच्या खंडोबा, पंढरपूरच्या विठोबा, तुळजापूरच्या भवानी आई, दार उघड, दार उघड आई, दार उघड। शालिवन शके 1551 शुक्ल नाम संवत्सर उत्तरायण शिशिर ऋतू फाल्गुन वद्य तृतीयेला सायंकाळी शुभ लग्न उदित असता कलियुगातील नरसिंहाचा, ग्रहमंडलातील सूर्याचा, नक्षत्रातील ध्रुवाचा, या सम छत्रपती शिवरायांचा शिवनेरीवर जन्म झाला।
नवलाईचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. बालवयापासूनच शिवबांना माँसाहेब जिजाऊंनी रामायण महाभारतासारख्या गोष्टी सांगायला सुरुवात केली, ज्यामधून धर्म अधर्म, सत्य असत्य, न्याय अन्याय यातील फरक शिवबांना समजू लागला. तसेच शस्त्रास्त्र व शास्त्र या शिक्षणासाठी शहाजी राजांनी अनेक कर्तबगार माणसे नेमली, जसे की दादोजी कोंडदेव, बाळकृष्ण पंत, रघुनाथ पंत, शामराज पंत अशा अनेक कर्तबगार माणसांच्या नेतृत्वाखाली महाराज बालवयापासूनच घडू लागले. एकटे नेतृत्व कधीच साम्राज्य उभे करू शकत नाही. त्यासाठी तशी कर्तबगार माणसे, निष्ठावान मावळे घडवावे लागतात. शिवरायांनी असे सवंगडी त्या वयापासूनच पारखायला सुरुवात केली. तानाजी मालुसुरे, सूर्याजी मालुसुरे, यसाजी कंक, सूर्याजी काकडे, बाजी जेदे आणि अशा अनेक सवंगड्यासमोर शिवबांनी शपथ घेतली स्वराज्याची, शपथ घेतली स्वराज्याच्या बांधणीची. आम्ही मराठे यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. राष्ट्रभावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यात तू आम्हास यश द्यावे. हे राज्य व्हावे.
हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. ही तर श्रींची इच्छा. विश्वतो वृत्वा गन्धिष्ठत्वशाङ्कुलम् जगदम्ब 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 छत्रपती खड्गधर कवडीवाळ चापधर वज्र तेज रुद्रस्वर जगदम्ब 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 मृत्युंजय छत्रधर शौर्य यज्ञ शुभंकर युगकीर्ती धुरंधर जगदम्ब 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 जगदम्ब. तेजपुंज मुकुटमणि सह्यागिरी कंठमणि सिद्धहस्त मेरुमणि जगदम्ब 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 विश्वंभर तांडवकर शिवशंकर पराक्रमी पुरंदर जगदम्ब 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 जगदम्ब. रायरेश्वरासमोर शपथ घेतली आणि स्वराज्याची घोडदौड सुरू झाली. तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले. पुढे मुरुंब देवाचा डोंगर, कुवारी गड, सुभान मंगल, कोंढाणा, शिरवळचा किल्ला, पुरंदर आणि 12 मावळ स्वतंत्र झाला. पुढे राजांनी पराक्रमाने जावळी देखील घेतली. परंतु त्यानंतर स्वराज्यावर ओढवले भले मोठे संकट. ते संकट म्हणजे अफजल खान. शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यांना फुटला घाम. याला कोण घालील यस्सेने दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नवतेच अफजल खान. या नवतेच अफजल खान जिता जागता जणू सहिताने. कान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. कौतिक झालं दरबाराचे. खान निघाला मोठ्या दुर्मीत. त्याच घोड दळ पायदळ फौजा फाटाला बक्कळ. अंगी 10 हातीच पळ, पाहणारा कापी चळचळ. राजाची सेना मुठभर, खानाला कसा ठोपणार. काय लढवावा हुन्नर, चिंतेत पंत सरदार. महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जा. काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा त्यो छावा. मासाहेब, आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान
विजयी टिळा लावूनच परततील. वाघिणीचा त्यो छावा तथास्तु. गनिमाला कसा ठेचावा डोक्यात नेहमी कावा भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानाने हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करामतीची आणि त्यासे नाही जाणीव शक्तीची आणि करील काही कल्पना युक्तीची हजी मनाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियान्याला आणि अशा या शामियान्यात खान डौलत डुलत आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महारा राजाला पाहून खान म्हणतो कसा आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ आओ. खान हाक मारी तो हसरी रोको न नजारा गहरी जिल्हा खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खानानं अभिमान मान्याला कट्यारीचा वार त्यानं केला. खर आवाज झाला चिलखत होतय अंगाला खानाचा वार फुका गेला. खान येडबडला. इतक्यात महाराजानं पोटामंदी पिचवा ठेकेला वाघेनं खाचा मारा केला. टरा पडलं पोटाला. त्याला गेला खानाचा कोटा. भाई रे ओला जी. भिगड्या डोंगरचं राहणार चाकर शिवबाच होणार. भिगड्या डोंगरचं राहणार सागर शिवबाचं होणार. निशान भगवे भूवर फडके शत्रूचे मग काळीच धडके. निशान भगवे भूवर फडके शत्रूचे मग काळीच धडके. मावळे आम्हीच लढणार मावळे आम्हीच लढणार सागर शिवबाचं होणार. अफजल खानाच्या वधानंतर त्याचा मुलगा फाजल खान आणि सिद्धी जोहर यांनी प्रचंड फौज घेऊन पन्हाळ्याला वेढा दिलेला आहे. पण शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची असते. महाराजांनी शिवाकाशी यांना बोलावून घेतलं आणि विचारलं, शिवा आमचं रूप घेऊन सिद्धीला भेटायला जातोस? आणि शिवा म्हणाला, वही महाराज जातो की. आणि मग काय घडलं?
जेव्हा स्वराज्यासाठी भांडावं लागतं तेव्हा तलवार हाती घ्यायची. उत्तरेकडून शास्ता खान येत होता आणि त्याच वेळी विजापुरात बळी बेगमचे खुनशी मनसुबे आकार घेत होते. राज, उद्याच्या रात्री उतरू आपण. उद्या पुढं आपल्या बरोबर पालख्या राहतील राज. एका पालखीमध्ये शिवा असेल, वहीची. पण नाही शिवा. राज, आपलं एक जास्त राहील. शिवा वेगळ्या वाटेने येईल. गस्तीची पथकं हुकली का पालखी तिथं सोडून आपल्याला येऊन मिळेल की. हे 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 अरे दुश्मन असू दे, गनीम असू दे, किती बी हुशार. अरे दुश्मन असू दे, गनीम असू दे, किती बी हुशार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार. हे लागना पार, लागना पार, लागना पार, लागना पार. होय, होय, हो. शिवा. राज राज आमच्या सभेत चल. राज शिवा, आम्ही सांगतोय आमच्या सभेत चल. आता जे काही होईल ते आपल्या अवघ्यांचे होईल. चल. राज राज, ही तुमची कापडं जेव्हा माझ्या अंगाला लागली ना, तेव्हाच यो शिवा मिळाला. भक्ती भावाचा मातंड मातंड मल्हार, आधार तेजाचे नावाचा मातंड मातंड मल्हार. तेजा डंका घुमे आज आभाळीर, माझा आधार तो माझा कैवारीर. बोला येळकोट येळकोट मल्हार. मातंड मातंड मल्हार, मातंड मातंड मल्हार, मातंड मातंड मल्हार, मातंड मातंड मल्हार. आज तुम्हाला लढावं लागेल स्वतःसाठी, स्वातंत्र्यासाठी. मी तुम्हाला वचन देतो, आज जर राजांना वाचवलं तर या घोडखिंडीच्या दगडावरती तुमची नावं कायमची कोरली जातील आणि तुम्हाला तुमचा हक्क हक्काने मागता येईल. त्या हक्काचं नाव आहे स्वराज्य. राहुनिया तांडव हे कर्दुधुंड शंकरा, मरुदात ढळमळे भूमंडळ हात हो शंकरा शंकरा. जय भवानी. आमच्या शिवाचं घेतलं. अकेले खड़े हो, हट जाओ वरना कीमा बना देंगे. चल.
अशा शिवाचे त्रिशूळ आम्ही त्या भैरवाचे आम्ही निळकंठ विष पिऊन मोडितो वैऱ्याची मोडकी मोजून चंडीची ती प्यास मराठे दुर्गेचे ते हास्य मराठे इसेला अडवा जाऊ नको रे फाडून पडल्या जाती मराठे रक्त अस्त्र वज्र ज्यांचे वार गाव धन त्यांचे ढाल देवीची खण 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 मनी स्वराज्य धन 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 शिवरायांची अन मराठे जिजामातेचा मान मराठे कोणत जाती शत्रू सारा भगवाच्या तळात रोवे मराठे आले मराठे आदिनांत अशा शिवाचे मोडितो वैऱ्याची मुंडकी मोजून पाचाई सोडते असे मराठे आले मराठे आदिनांत अशा शिवाचे मोडितो वैऱ्याची मुंडकी मोजून पाचाई सोडते असे मराठे तेथील रयतेला सुरक्षा हवी आहे आणि त्यांच्या सुरक्षेसाठी कोंडाण्यासारखे बळकट किल्ले आपल्याला घ्यायलाच हवेत शिवबा. होय आऊसाहेब. बाबा बाबा मेरी असली बाजू तो तू है तानाजी. लोग वसीयत में बहुत सारी चीजें छोड़ के जाते हैं. मैं तेरे लिए कर्ज छोड़ के जा रहा हूं. इस बेटे की आजादी. तानिया हर हर महादेव. मुक्का मुमरठ नाव सुबेदार तानाजी मालुसरे. सरर होलिका जले शत्रु राह में मिले हमने जब जब शमशीरें ताने है माए भवानी. सनन आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने बात यही मन में ठाने है माए भवानी. अब ये शीश ना झुके तेरी लाज हम तके तेरे चरण की शपथ मां जगदम्बे है माए भवानी. माए भवानी माए भवानी माए भवानी.
शंकरा रे शंकरा रे शंकरा शंकरा रे शंकरा रे शंकरा रे शंकरा बूझ 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 धर पकड़ बूझ बूझ पकड़ 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 शंकरा रे शंकरा रे शंकरा रे शंकरा औरंगजेब के पास एक खूंखार निर्दयी बेसालार था जिसका नाम था उदय भान। जब से पहना है मैंने ये इश्क सहरा खली पली हो गया है दिल दुनिया से मेरा खली पली हो गया है दिल हम पूरे हिंदुस्तान को फतेह करने का इरादा रखते हैं। हम आपको हमारा किलेदार चुनते हैं और इसीलिए हम आपके लिए एक नायाब तोहफा लाए हैं। कोंढाणा खतरे में है और उसे बचाने हम खुद जाएंगे। महाराज आपके लिए कोंढाणा ये तालियां जीत के आएगा। तानाजी, तुम इस मुहिम पर नहीं जा सकते। तुम्हारे घर पे शादी है। महाराज स्वराज्य की शपथ इस शादी से कहीं बढ़कर है। लहरा दो ये भगवा झंडा और कर दो ऐलान, पहले शादी कोंढाणा की फिर मेरे रायबा की। निकल गए मुहिम पर और फिर हुआ सामना उदय भान और तानाजी का। मैं तेरे लिए कर्ज छोड़ के जा रहा हूं, इस बेटे की आजादी। शेवटचा मुजरा स्वीकार करावा। गड आला, वो गेला। लाखों का पालनहार उस दिन फूट फूट कर रोया था। कोंढाणा को जीत कर तानाजी भगवे में समाया था। साडेतीनशे वर्षाच्या काळ रात्रीनंतर अरुणोदय झाला। भगवंतांनी दिलेला शब्द खरा झाला। हिंदवी स्वराज्य स्थापन करणारा, यवनांची पीडा नष्ट करणारा जाणता राजा राज्याभिषेकासाठी सज्ज झाला।